नर्मदे हर. श्री सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्स आयोजित वाहनाद्वारे आपण नर्मदा परिक्रमा करत आहोत. या आधी आपण सगळ्यांनी ऐकलं की नर्मदा परिक्रमा का करावी, त्याचे काय नियम आहेत, त्याचे काय प्रकार आहेत, अशी सगळी आपण परिक्रमेबद्दलची माहिती घेतली. आता इथून पुढे या परिक्रमेदरम्यान जे काही तीर्थक्षेत्र येतात, या तीर्थक्षेत्रांची माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जसं की मी पूर्वी सांगितलं की नर्मदा पुराणामध्ये ज्या क्रमाने तीर्थक्षेत्रांची महती सांगितलेली आहे, त्या क्रमाने न सांगता पुराणातीलच कथा, परंतु ओंकारेश्वर पासून सुरू करून ओंकारेश्वर पर्यंत येईपर्यंत आपल्याला आपल्या मार्गामध्ये जे काही तीर्थक्षेत्र लागतात, त्या तीर्थक्षेत्रांची कथा मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ओंकारेश्वर या ठिकाणी संकल्प केला. विधिवत संकल्प करून आपण मैयेला आपल्या झारीमध्ये घेऊन, आपल्यासोबत घेऊन आता आपण परिक्रमा करण्यास प्रारंभ केलेला आहे. तर ज्यावेळी आपण ओंकारेश्वर इथून निघतो, त्यानंतर आपल्याला ओंकारेश्वर चं दर्शन करून आपण निघालो की पहिल्यांदा आपल्याला एक तीर्थक्षेत्र लागतं, ते म्हणजे बिल्लोरा येथील नरसिंहकुंड. हे भगवान नरसिंहाची तपोभूमी आहे आणि या ठिकाणी एक छोटंसं आपल्याला गोष्ट बघायला मिळते की जेव्हा आपण या ठिकाणी नर्मदा मैयेला ओटी अर्पण करतो, तर त्यावेळी शांत पाणी चालू असतं. पण जेव्हा आपण ती ओटी मैयेला अर्पण करतो, तर अचानक असं भोवरा येऊन ती ओटी जी आहे ती अशी ओढून घेते. म्हणजे ती ओटी मैयेनी स्वीकार केलेली आहे असं आपल्याला तिथे भास होतो. अशा प्रकारे आपल्याला नरसिंहकुंडाजवळ एक चमत्कार म्हणू शकतो आपण, बघायला मिळतो. तर आता मी जे सगळे स्थानं सांगणार आहे तुम्हाला, तर ही स्थाने आपण सगळीच वाहनाद्वारे बघू शकत नाही. तर वाहनाद्वारे परिक्रमा करण्याचा उद्देशच हा आहे की तुम्हाला पायी परिक्रमा करण्यासाठी प्रेरणा मिळावी, म्हणून आम्ही तुम्हाला हे स्थानं सांगत आहोत. यामध्ये अनेक चमत्कारांनी भरलेल्या स्थानांची देखील तुम्हाला माहिती देण्यात येईल. त्यावेळी कोणीही कृपा करून असा आग्रह करू नका की आम्हाला हे स्थान बघायचं आहे. प्रत्येकाला असे काही चमत्कार किंवा काही अशा कथा ऐकल्यानंतर त्या स्थानांचं दर्शन करण्याचा मोह होतो. ही अगदीच स्वाभाविक गोष्ट आहे, परंतु वाहनाद्वारे इतके सगळे स्थान करणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला ह्याची निदान कथा सांगत आहे की तुम्ही या म्हणजे या नर्मदा किनारी कुठले कुठले क्षेत्र आहेत याची मी तुम्हाला माहिती देत आहे या माध्यमातून. त्यानंतर बिल्लोरा या ठिकाणी आपण नरसिंहकुंडाची माहिती बघितली. त्यानंतर पुढे गेलं की आपल्याला टोकसर हे गाव लागतं. टोकसर या ठिकाणी गोमुख गंगा आहे. इथे म्हणजे नर्मदा मैयाचा जो आकार आहे हा गोमुखासारखा होतो आणि तिथून नर्मदा मैया प्रवाहित होते. त्यानंतर पुढे कांकरिया हे एक गाव येतं. कांकरिया या ठिकाणी आपल्याला गंगानाथ गंगेश्वर हे तीर्थ लागतं. ही जी आहे ही मातंग ऋषींची तपोभूमी आहे. मातंग ऋषी म्हणजे जी आपली शबरी माता होती, जिने रामाला उष्टी बोरं खाऊ घातली, तर ह्या शबरी मातेचे जे गुरु म्हणजे मातंग ऋषी, या मातंग ऋषींची ही तपोभूमी आहे. तर या ठिकाणी मातंग ऋषी तपश्चर्या करत बसले होते आणि त्यावेळी भगवान भोलेनाथांनी सांगितलं की मातंगाची किती तपश्चर्या झालेली आहे, कसं म्हणजे तो व्यवस्थित तप करतोय का नाही, हे तुम्ही तपासण्यासाठी महादेवांनी सप्त ऋषींना आज्ञा केली की जा आणि ह्या मातंगाची तुम्ही परीक्षा बघा. त्यावेळी सप्त ऋषी जे आहेत हे मातंग ऋषींची परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि जेव्हा ते परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी आले, त्यावेळी मातंग ऋषींनी सप्त ऋषींना आपल्या दारामध्ये बघून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी यथोचित त्यांचं षोडशोपचारे पूजा केली, स्वागत केलं आणि मग त्यांना भोजनासाठी विनंती केली की तुम्ही आता माझ्याकडे आला आहात तर तुम्ही भोजन ग्रहण करा. त्यावेळी सगळे भोजनासाठी तयार झाले आणि पानावर बसले. त्यावेळी एक जे ऋषी होते त्यांनी मातंग ऋषींची त्यावेळी परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि ते म्हणाले की अरे, मला भूक तर खूप लागलेली आहे, मला भोजन करण्याची पण खूप तीव्र इच्छा आहे, पण माझा एक नियम आहे की मी जोपर्यंत गंगा स्नान करत नाही तोपर्यंत मी काही भोजन ग्रहण करत नाही आणि आज आम्ही तुझ्याकडे आलो आहोत, तर त्यामुळे माझं गंगा स्नान करायचं राहून गेलं. तर आता मी आज जर माझं गंगा स्नान झालेलं नाही, त्यामुळे मी काही भोजन करू शकत नाही. मग त्यावेळी मातंग ऋषींना खूप वाईट वाटलं की बापरे, आपल्या दारामध्ये ऋषी आलेत आणि हे त्याचे बिना भोजन करता चाललेत, याचं त्यांना खूप वाईट वाटलं. ते तसेच धावत धावत नर्मदा मैयेच्या किनारी गेले, हात जोडले, नर्मदा मैयेला शरण आले आणि मैयेला विनंती करू लागले की मैया तूच माझी मदत कर, माझ्या मदतीला धावून ये. त्यावेळी नर्मदा मैया तिथे साक्षात प्रकट झाली आणि मातंगाला म्हणाली की
काय झालं, तू का असा रडत आहेस किंवा तू एवढा दुःखी का वाटत आहेस, तुला काय अडचण आली आहे. तर त्यावेळी मग मातंग ऋषींनी सांगितलं की असे असे सप्तऋषी माझ्याकडे आलेले आहेत, परंतु त्यातील एक ऋषींची अशी इच्छा आहे की जोपर्यंत ते गंगा स्नान करत नाही तोपर्यंत काही ते भोजन ग्रहण करणार नाही, आणि माझ्या दारातून कुठले ऋषी असे भोजन न करता वाढलेल्या पानावरून असे जातील, याचं मला अतिशय दुःख होत आहे. तर यावर तूच काहीतरी मला मार्ग सांग. तर त्यावेळी नर्मदा मैया म्हणते की एवढंच तर कारण आहे ना, याच्यामध्ये तू एवढा दुःखी नको होऊस, एवढा तू विचलित नको होऊस. गंगा माझ्या माते समान आहे, आणि मी गंगेला पुकारलं आणि ती आपल्या लेकीसाठी धावून येणार नाही का. तर अशा वेळी मग नर्मदा मैया जे आहे ते गंगेचं स्मरण करते आणि गंगेला तिथे आवाहन करते, आणि जसं ती आवाहन करते तर नर्मदा मैयेच्या प्रवाहातून एक प्रवाह तिथे, एक कारंजा तिथे निर्माण होतो, आणि त्या ठिकाणी जे आहे ते तिथे गंगेचं आगमन होतं आणि गंगा तिथे प्रवाहित व्हायला लागते. आणि मग मातंग ऋषी त्यांना बोलावून आणतो, त्या ऋषींना, आणि सांगतो की तुम्हाला गंगा स्नान करायचं होतं तर तुम्ही इथे गंगा स्नान करू शकता, गंगा मैया इथे प्रकट झालेली आहे. त्यावेळी मग ऋषींना विश्वास बसतो की मातंगांची जी तपश्चर्या आहे ती अगदी तो व्यवस्थित करत आहे. आणि ही तर आहे पुराणातील कथा, परंतु आजही म्हणजे अगदी 2018 पूर्वी देखील हा चमत्कार तिथे बघायला मिळायचा की ज्यावेळी गंगा दशहरा असतो तर त्यावेळी गंगा दशहराच्या वेळी या ठिकाणी काही वेळा करता, म्हणजे नर्मदा मैया जी आहे ती पूर्व पश्चिम वाहिनी नदी आहे, आणि नर्मदा मैया जी आहे ती पूर्व पश्चिम वाहिनी नदी आहे, आणि गंगा मैया जी आहे ती उत्तर दक्षिण वाहिनी नदी आहे. तर गंगा दशहराच्या दिवशी या ठिकाणी अशा लहरी उठायच्या, म्हणजे नर्मदा मैयामध्ये असं अधिकचं चिन्ह तयार व्हायचं, कारण तिथे त्यावेळी गंगा मैया जी आहे ती काही कालावधी करता ती तिथे दरवर्षी आगमन होतं तिचं, तिथे अजूनही होत असणार आहे. परंतु आता काय झालं की नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर अनेक मोठे मोठे बांध घातले गेले. सगळ्यात मोठा बांध म्हणजे सरदार सरोवराचा बांध घातला गेला, त्यामुळे अनेक जे दिव्य दिव्य तीर्थक्षेत्र होते तर हे सगळे काय झाले, जलमग्न झाले, जलमय झाले, आणि असे बरेचसे चमत्कार पूर्वी बघायला मिळायचे. तर 2005 पर्यंत तर बहुतेक सर्वच बघायला मिळायचे. तर हे आता सगळे चमत्कार जे आहेत हे सगळे आता लुप्त झालेले आहेत. आजही हा चमत्कार होत असणार आहे, परंतु आता तो भाग पूर्ण जलमग्न झाला असल्यामुळे आपल्याला तो चमत्कार काही बघता येत नाही. त्यानंतर पुढे आपण जातोय, त्यानंतर पुढे तुम्ही सगळ्यांनी जे ठिकाण बघितलं ते म्हणजे रावेरखेडी. रावेरखेडी म्हणजे पेशवा बाजीराव यांची इथे समाधी आहे. 40 लढाया म्हणजे कुठली एकही लढाई न हारणारा आणि 40 लढाया जिंकणारा हा योद्धा, याची इथे समाधी आहे. या ठिकाणी जेव्हा पुढच्या लढाईसाठी कूच करण्यासाठी या ठिकाणी पेशवा बाजीराव यांनी तळ ठोकला होता, आणि त्यावेळी तिथली निमाड प्रांत, म्हणजे तो जो सगळा प्रांत आहे लेपा, रावेरखेडी वगैरे, तेली भट्ट्यान, हा सगळा प्रांत म्हणजे निमाड प्रांत ज्याला म्हटलं जातो. तर ह्या निमाड प्रांतातली उष्णता त्यांना सहन न झाल्यामुळे उष्माघाताने जे आहे तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मग काशीबाईंनी तिथे, त्यांच्या ज्या पत्नी होत्या काशीबाई, या काशीबाईंनी तिथे एक महादेवाचं मंदिर स्थापन केलं. तर काशीबाई स्थापित तिथे महादेवाचं मंदिर देखील आपल्याला बघायला मिळतं. असं या रावेरखेडी पासून आपण जेव्हा पुढे जातो त्यावेळी तिथे आपल्याला पायी परिक्रमेमध्ये बकावा हे गाव लागतं. बकावा म्हणजे बककल्पामध्ये या ठिकाणी नर्मदा मैयेने आपल्या भक्तांना प्रत्यक्षामध्ये दर्शन दिलं होतं, आणि मग त्या भागाला अपभ्रंश होऊन बकावा असं नाव पडलं. तर आजही जे काही तुम्हाला शिवलिंग बघायला मिळतात, नर्मदेश्वर ज्याला आपण म्हणतो, जे विकायला बसलेले असतात, त्यांना छान असं अंडाकृती शेप मिळालेला असतो, शिवलिंगाकार ज्याचा आकार दिलेला असतो, हे सगळे आकार देण्याचे, मशिनीद्वारे आकार देण्याचं काम जे आहे ते ह्या बकावा या गावामध्ये होतं. असं हे बकावा गाव आपल्याला ह्या पायी परिक्रमेमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर पुढे आपण ह्या परिक्रमेत पुढे जातो तर आपल्याला मर्दाना हे गाव लागतं. मर्दाना म्हणजे ही महाराज मयूरध्वजाची तपोभूमी आहे, आणि ज्या राजमाता अहिल्यादेवी होत्या, राजमाता अहिल्यादेवी यांची राजधानी महेश्वर ही होती, परंतु महेश्वर ही राजधानी करण्यापूर्वी त्यांना मर्दाना ही आपली राजधानी असावी असं वाटत होतं, आणि या ठिकाणी अहिल्यादेवीद्वारे स्थापित अतिशय सुंदर सुरेख शिवमंदिर देखील आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला तेली भट्ट्यान हे ठिकाण लागतं. तेली भट्ट्यान या ठिकाणी संतश्रेष्ठ सियाराम बाबा असायचे. आता
आता काही कालावधीपूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांनी तिथे देह ठेवलेला आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्यांचं कदाचित दर्शनही घेतलेलं असेल यापूर्वी. तर अशा सियाराम बाबा तिथे होते. अगदी कडक तपमय्येच्या जलामध्ये त्यांनी तपश्चर्या केली. ते किती वर्षाचे होते ह्याचंही कोणाला कल्पना नव्हती. अजानुभुज होते. सतत रामनाम त्यांच्या तोंडात असायचं आणि कायम तुम्ही बघाल तर रामायण वाचत बसलेले असायचे. असे संतश्रेष्ठ सियाराम बाबांचं इथे तेलीभट्ट्यान या ठिकाणी आश्रम आहे. त्यानंतर पुढे येतो सातपिपली घाट. तर या सातपिपली घाटाचं नावानुसारच त्याची पण एक कथा आहे, की या ठिकाणी एकदा काय झालेलं होतं, की एक पौरोहित्य करणारा एक ब्राह्मण होता. त्याच्याकडून रागामध्ये एका ब्राह्मणाची हत्या करण्यात आली. म्हणजे ब्रह्महत्येचं पाप त्याच्या माथी लागलं आणि मुळात हाही ब्राह्मण आणि त्याच्या हातून ब्रह्महत्येचं पाप झालं. म्हणजे असं दुहेरी पाप त्याच्या नशिबी आलं आणि त्याचं क्षालन करण्यासाठी त्याने नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर तपश्चर्या केली आणि मग भोलेनाथ तिथे त्याला प्रसन्न झाले आणि भोलेनाथांना त्यांनी विनंती केली की मला कृपया ह्या पापक्षालनाचा मार्ग सांगावा. त्यावेळी भोलेनाथांनी त्यांच्या हातामध्ये एक वाळलेलं लाकूड दिलं आणि सांगितलं की तू आता नर्मदा परिक्रमा कर आणि ज्या ठिकाणी ह्या वाळलेल्या लाकडाला पर्ण फुटतील त्यावेळी तुझं पापक्षालन झालं आहे असं तू समज. आणि मग असं म्हणून भोलेनाथ गुप्त झाले. त्यांनी ते वाळलेलं लाकूड बघितलं आणि त्याला विश्वासच बसेना की वाळलेल्या लाकडाला कधी पानं फुटतील का. परंतु तरीही महादेवांवर विश्वास ठेवून त्याने मनोभावे नर्मदेची परिक्रमा केली आणि या ठिकाणी जेव्हा तो आला तेलीभट्ट्यांपासून पुढे त्यावेळी संध्या करत असताना त्याच्या लक्षात आलं की हे जे वाळलेलं लाकूड आहे त्याला छोटी छोटी 7 कोंब फुटलेली आहेत, पानं फुटलेली आहेत आणि मग त्याला खूप आनंद झाला. त्या ठिकाणी त्याचं ब्रह्महत्येचं पापक्षालन झालं आणि मग तिथेच त्याने ते जे 7 पानं जे आलेले होते, पिंपळाचे पानं आले होते, तर तिथे त्याने ते रोपण केले सगळ्यांनी. त्याच्यापासून 7 पिंपळाचे झाडं तिथे तयार झाले. तर याला सातपिपली घाट असं म्हटलं जातं. अतिशय मोहक परिसर आहे हा. थंडगार हिरवीगार झाडी आहे, त्याच्यातून नर्मदा मैया वाहत असते. मंद वाऱ्याची झुळूक, थंडगार, खूप छान वाटतं मनाला. एक अद्भुत शांतता मिळते. तर असा हा सातपिपली घाट आहे. यानंतर सातपिपली घाट ओलांडला की पुढे आपल्याला एक माकडखेडा म्हणून गाव लागतं. तर या माकडखेडा गावाची देखील अतिशय एक मनोरंजक कथा पुराणामध्ये सांगितली गेलेली आहे, की या ठिकाणी बांबूचं वन होतं पूर्वी आणि या बांबूच्या वनामध्ये एक माकड आणि माकडीण जे आहे हे तिथे राहायचे, वास करायचे, क्रीडा करायचे. आणि मग असंच एकदा या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत असताना काय झालं की ते माकडीणीचा जो मुंडकं ज्याला म्हणतो आपण, ते मुंडकं 2 बांबूंच्या झाडामध्ये अडकलं आणि त्या ठिकाणी तिथं तिचा मृत्यू झाला. त्यानंतर माकडाने खूप शोधलं माकडीणीला आणि त्याला काही सापडलं नाही आणि नंतर त्याला जेव्हा ती सापडली त्यावेळी त्याला ती अशा अवस्थेमध्ये सापडली आणि त्याला खूप वाईट वाटलं की आपल्या सहचारिणीसोबत असं काही झालेलं आहे. त्या दुःख त्याला ते सहन झालं नाही. त्यामुळे त्याने जवळच वाहत असलेल्या नर्मदा नदीमध्ये जे आहे तो आपलं आत्महत्या केली. तिथे त्याने जीव दिला आणि मग काही कालावधीनंतर नर्मदेला पूर आला आणि पुरामध्ये त्या माकडीणीचं पण जे शरीर खाली लटकत होतं ते शरीर नर्मदेच्या जलामध्ये वाहून गेलं आणि नर्मदेच्या जलामध्ये याने प्राण दिल्यामुळे आणि हिचं पण शरीर तिथे वाहून गेल्यामुळे त्यांना पुढचा जन्म जो आहे तो राजा राणीचा मिळाला. राजा सत्यसेन नावाने त्याचा पुढचा जन्म झाला आणि त्या माकडीणीला देखील शृंगारवल्लरी नावाने ती देखील एक राजकन्या झाली आणि पुढे या दोघांचा विवाह झाला. राजकुमारी अतिशय दिव्य, तिचं तेजस्वी शरीर होतं, परंतु तिचा चेहरा जो होता तो माकडीणीसारखा होता म्हणजे. आणि परंतु तरी पण राजाला ती खूप आवडायची. राजा तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि सगळ्या म्हणजे राज्यसभेला खूप असं विशेष वाटायचं की राजाला का आवडती बाबा ही अशी माकडीणीसारखी दिसती, तर का आवडते बाबा. तर मग एकदा राजा राणीसह त्याच वनामध्ये एकदा शिकारीसाठी आला होता. त्यावेळी त्या दोघांनाही अचानकपणे पूर्वजन्मीची घटना आठवली आणि राजाने त्वरित आदेश दिला की इथे या पूर्ण जंगलामध्ये शोधा आणि कुठेही माकडीणीची कवटी तुम्हाला आढळली तर ती कवटी त्वरित जाऊन तुम्ही शोधून घेऊन या. आणि मग राजाच्या आज्ञेनुसार सगळे सैन्य जे आहे ते सगळीकडे शोधू लागले आणि त्यांना एका 2 बांबूच्या मध्ये जी आहे ती माकडीणीची कवटी तिथे त्यांना सापडली आणि मग ती त्यांनी राजाजवळ दिली. राजाने ती कवटी घेऊन नर्मदेमध्ये ती देखील
प्रवाहित केली आणि जशी ती कवटी प्रवाहित केली तसं इथे राणी शृंगारवल्लरी जी होती त्या शृंगारवल्लरीला अतिशय दिव्य रूप तिथे प्राप्त झालं. तर जसं आपण नर्मदा अष्टकामध्ये रोज म्हणतो की किरात सूत वाढवेषु पंडिते शटे नटे, म्हणजे नर्मदा मैयाच्या पाण्यामध्ये अगदी कीटक जरी त्याला काही झालं तरी त्याला जे आहे ते सद्गतीच प्राप्त होते, असंच याच्यामधून सिद्ध होतं. त्यानंतर आपण पुढे या मार्गामध्ये पुढे जात असताना आपल्याला विश्वयोगेश्वराचं मंदिर लागतं. तर ही विवांडक ऋषींची तपोभूमी आहे. विवांडक ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली होती. आणि त्यानंतर पुढे नावडा तोडी हे गाव लागतं. या नावडा तोडी या गावामध्ये शालिवाहनेश्वर तीर्थ आहे. शालिवाहन ऋषींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांनी इथे शालिहोत्र या चिकित्सा पद्धतीची निर्मिती केली. ही शालिहोत्र ही चिकित्सा पद्धती जी आहे ही घोड्यांच्या आजारासंबंधीची चिकित्सा पद्धती आहे. म्हणजे घोड्यांना जे काही आजार होतात किंवा त्यांना त्याच्यातून कसं बरं करायचं, तर याचं जो आहे संशोधन या ठिकाणी शालिवाहन ऋषींनी इथे निर्माण केलं होतं किंवा शालिहोत्र चिकित्सा या ठिकाणी त्यांनी निर्माण केली होती. त्यानंतर पुढे कठोरा हे गाव लागतं. कठोरा या ठिकाणी एकादश शिवलिंगांचं मंदिर आहे. म्हणजे 11 रुद्र या ठिकाणी आपल्याला शिवलिंग स्वरूपामध्ये बघायला मिळतात. परंतु हे जे आहे हे नर्मदेच्या मध्ये आहे, मैयेच्या मध्ये हे क्षेत्र आहे. ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये पाणी खूप कमी होतं त्यावेळी ह्या एकादश शिवलिंगांचे आपण दर्शन करू शकतो. तर कठोरा या ठिकाणी हे क्षेत्र येतं. त्यानंतर पुढे पत्रेश्वर महादेव म्हणून येतो. चित्रसेन नावाचा जो गंधर्व होता, तर चित्रसेनाचा जो मुलगा होता पत्रेश्वर, याच्या हातून काही पाप घडले होते, त्यामुळे त्याला योगा म्हणजे मृत्यू योनीमध्ये, मनुष्य योनीमध्ये जाण्याचा शाप मिळाला होता. तर या ठिकाणी येऊन त्याने महादेवाची तपश्चर्या केली आणि त्याला पुन्हा गंधर्व योनी प्राप्त झाली. तर या ठिकाणी इथे पत्रेश्वर महादेव मंदिर आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर या मार्गामध्ये आपण जेव्हा पुढे जातो तर आपल्याला मोहीपुरा हे ठिकाण लागतं. मोहीपुरा या ठिकाणी सहस्त्र तीर्थ आहे. तर ही जी आहे मांडव्य ऋषींची तपोभूमी आहे. या ठिकाणी त्याच्याच पुढे गेले की लगेच भार्गव ऋषींची देखील तपोभूमी आपल्याला लागते. असं हे मोहीपुरा क्षेत्र. त्यानंतर पुढे येतं छोटा बडदा. इथे अग्नितीर्थ आहे. अग्निदेवांची ही तपोभूमी आहे. अग्निदेवांनी इथे का तपश्चर्या केली होती याची कथा आपल्याला पुढे सांगण्यात येईल. त्यानंतर पुढे छोटा कसरावद म्हणून गाव येतं. छोटा कसरावद या ठिकाणी सहस्त्र यज्ञ तीर्थ आपल्याला बघायला मिळतात. सहस्त्र यज्ञ तीर्थ जे आहे ते दक्ष प्रजापतींचे जे सहस्त्र पुत्र होते, या ठिकाणी त्यांनी मिळून सहस्त्र यज्ञ या ठिकाणी दक्षाच्या पुत्रांनी केले होते. आणि असं करत करत आपण जे आहे हे आता ओंकारेश्वर पासून बडवानी पर्यंत आपण हा सगळा प्रवास करत आहोत. आणि ओंकारेश्वर पासून बडवानी पर्यंत आपण आता पोहोचत छोटा कसरावद या ठिकाणी आलो. छोटा कसरावद नंतर पुढील जे आपलं गाव येतं किंवा आपलं मुक्कामाचं ठिकाण येतं ते म्हणजे बडवानी. बडवानी या ठिकाणी आपण आज रात्री आपला मुक्काम असतो. तर आपण आता बडवानी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. बोलो नर्मदा मैया की जय.